नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर कुशल खडकेजी. तर जे मागच्या काही वर्षांपासून म्हणजे 2019 पासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. ही सेकंड जनरेशन असं म्हणायला हरकत नाही, कारण वडिलांची बॅकग्राऊंड या फील्डमधली आहेत चांगली. आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स त्यांची मास्टरी आहे, त्याच्यात पण ते खूप चांगलं काम करतात आणि बाकीच्या पण काही सेक्टर्समध्ये ते काम करतात. सो ओव्हरऑल त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता, त्यांची मास्टर्स मधलं जे एज्युकेशन होतं, तर थोडी एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल पण त्यांच्या विचारू, भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे आणि ओव्हरऑल या सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल त्यांचे व्ह्यूज काय आहेत, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यामुळे थोडं आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात असा आहे की तुमचं KG to PG वालं शिक्षण कसं होतं, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा. अर्थात जरी वडील या फील्डमध्ये असले तरी थोडं ते प्रेशर टेन्शन होतं की त्यामुळे तुम्ही आलात का तुम्हाला यायचं होतं, काय सांगाल? बेसिकली मी बॉर्न अँड बॉटअप जळगावच आहे. तर स्कूलिंग इथंच झालंय माझं आणि 10th पर्यंत जळगावमध्ये एज्युकेशन झाल्यानंतर मी शिफ्ट झालो पुण्याला. 11वी-12वी NS वाडियाला केलं आणि त्यानंतर 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न जे नॉर्मली येतो, तर त्या टाइमला असं होतं की प्रत्येकाला इंजिनिअरिंग हाच एक ट्रेंड होता, हे इंजिनिअरिंगलाच जायचंय आणि ते आजही असेल मे बी. तर त्यात फ्लो मध्ये मी गेलेलो नाहीये. फक्त असं सांगतोय, फ्लो मध्ये मी गेलेलो नाहीये कारण माझ्या वडिलांचं ऑक्युपेशन सिव्हिल इंडस्ट्रीलाच आहे, तर मला ते कंटिन्यू करायचं होतं. हा माझा टार्गेटच होता. तर मी त्याच्या थ्रू त्या सिव्हिल इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन घेतली. मी सिंहगड कॉलेजला इंजिनिअरिंगला होतो. माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी एक्सपिरियन्स घ्यायचा विचार केला होता की आपण काहीतरी ऑन फील्ड वर्क करू, पण तो केला नाही मी. कारण जेव्हा आपण फ्लो मध्ये एक चांगल्या ग्रेडने मार्क्स मिळवून पासआउट होतो, त्या जर आपण परत वर्किंग किंवा आपण पैसा कमवायला लागलो तर आपण एज्युकेशन साईडला ठेवून देऊ. हा मला एक पॉइंट क्लिक झाला. त्यामुळे मी एमटेक कंटिन्यू केलं. त्याला मी 2017ला पासआउट झालो इंजिनिअरिंग आणि लगेच एमटेक कम्प्लीट केलं आणि 2019ला कम्प्लीट केलं. अरे मस्त. मग त्यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो, ते म्हणजे जेव्हा तुम्ही एक स्ट्रगल असतो प्रत्येक इंजिनिअरच्या आयुष्यात, जेव्हा शिक्षण पूर्ण होतं मग आपण कुठेतरी थोडा एक्सपिरियन्स घेतो आणि जेव्हा स्वतः जो इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट केला तर त्याची आठवण कशी होती आणि काय तेव्हाची आठवण सांगाल त्या प्रोजेक्टची? इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स जेव्हा घेतले तेव्हा हे पण एक टार्गेट होतं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाची हेल्प नाही घ्यायची, पण त्याच्यामध्ये चुका होतील, पण त्या चुका स्वतः बेअर करायच्या आणि त्याच्यातनं शिकायचं, एवढाच टार्गेट होता. ह्या गोष्टी करण्यामध्ये मला फार त्रास झाला त्या बाबतीमध्ये की जे आपल्याला ऑन पेपर शिकवलं जातं ते ऑन फील्ड नसतं. जे ऑन पेपर शिकवलेलं जातं ते ऑन फील्ड नसतं. कारण आपल्याला जर त्यांनी M20 दिलेलं असतं तर इथं कुठलाच मिस्त्री सेम इक्वेशन मध्ये खडी तेवढी टाकायची, रेती तेवढी टाकायची, सिमेंट एवढं, तो फक्त कलर बघतो. तो बेसिकली तो कलर बघतो. हे मला कळालं इथं आल्यानंतर. तर ते प्रॅक्टिकल नॉलेज त्या लोकांनाही समजवणं, मिस्त्री लोकही असताना त्यांनाही समजवणं की याचं महत्व काय आहे हे समजवण्यामध्ये आणि त्या लोकांना न समजणं याच्यामध्ये फार वेळ लागतो. बरोबर. मग याच प्रश्नापासून, या उत्तरापासून तुमच्या सुरुवात करूया की तुम्ही म्हणाला तसं या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण म्हणतो, पण ते लेबर हा त्याचा आत्मा आहे या फील्ड इंडस्ट्रीचा. तर त्या अकुशल कामगारांबरोबर काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती सिच्युएशन हँडल करता? मी जेव्हापासून या इंडस्ट्रीला जॉईन केलं पर्सनली, म्हणजे मी हे घेतले, तर मी माझे स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर, माझे स्वतःचे लेबर्स मी स्वतः बनवले, मी घडवले त्यांना. मी माझे स्वतःचे लेबर्स आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टर्सला घडवलं. काही लोक ऑलरेडी खूप एक्सपर्ट होते, जे कॉन्ट्रॅक्टर मला जॉईन होते ऑलरेडी, आणि जे नव्हते त्यांना प्रत्येक गोष्टीचं महत्व, विटकाम करताना काय केलं पाहिजे, काही ब्रिक वर्कला सरदावा येतो जसं म्हणतो आपण, तर ते कॅपिलरी रिॲक्शन व्हायला नको त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचे महत्व वेळोवेळी समजावून देणं. आणि ते समजल्यानंतरही ते लोकांनी प्रॅक्टिकली आपल्यापेक्षा जास्त काम केलंय. ते
काय लेबर लोक हे आपल्यासारखं नसतं की एज्युकेशन घेतात किंवा काय, ते पैदा झाल्यानंतरही थोड्या एक 8-10 वर्षाचे झाले की लगेच साईटवर पावडं घेऊन येतात. बरोबर. तर त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात काहीतरी शिकलेलं असतं, तर त्यांचा काही गोष्टी एक्सपिरियन्स तेही नसतो. आपल्याला एक्सपिरियन्स सांगून जातात. बरोबर. पण त्याच्यानंतरही टेक्निकली जे आपण शिकलेलो आहे तो टेक्निकल पार्ट त्यांना समजावून सांगणं, आणि हे केलं आणि हे केलं, ह्या दोघं प्रॅक्टिकली त्यांच्या समोर करून दाखवल्यानंतर उद्या भविष्यात काही प्रॉब्लेम्स आले ते त्यांना परत समजावून देणं की तू हे म्हटलं होता, मी हे म्हणत होता आणि हे परफेक्ट झालं. हे महत्वाचं. ह्या गोष्टी त्यांना समजावून दिल्यानंतर आता मी टीम बनवलेली आहे की मी फ्रीली माझे माणसं, माझ्या सरांना हे लागतं किंवा हेच काम योग्य आहे हे समजून काम करतात. क्या बात आहे. पुढचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय, रो हाऊसेसचं तुम्ही बरंच काम केलं. त्यामध्ये तुम्हाला एक क्लायंट कडनं कायम वाक्य ऐकायला मिळालं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि आम्हाला जरा क्वालिटी चांगली हवी आहे. बरोबर. तर असं बिंग इंजिनियर, क्वालिटी आणि बजेट हे दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? सर फ्रँकली सांगायचं तर आपण ज्या सिटीमध्ये आता काम करतोय त्या सिटीमध्ये लोकांकडे तेवढा पैसा नाही. कारण इथं MIDC मध्ये लोकांना कामांचं आणि त्यांना पगाराचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर आपण जे प्रोजेक्ट्स करतो त्या प्रोजेक्ट्सला आपण खूप विचार करतो की आपल्याकडे वर्गच असा आहे की त्या गरीब मोठ्या माणसाचं घर बनतच, त्याच्यात काही डाऊट नाहीये. मोठ्या माणसापेक्षा लहान माणसाचं घर बनायला आणि कमी किमतीमध्ये सुंदर बनायला फार कष्ट लागतात. त्याच्यामध्ये आपली कारिगिरी येते, त्यांचा पार्ट नाहीये. कन्स्ट्रक्शन कॉस्ट तेवढीच लागते जेवढी बंगल्याला लागायला पाहिजे तेवढीच. फक्त बंगल्यामध्ये असं असतं की ते लोकांचं फर्निचर, POP हा विषय असतो. याच्यामध्ये RCC वर्क किंवा पेंट वर्क पर्यंत जेवढे काम असतात तेवढाच खर्च लागतो. लोकांना वाचवायचे असतात पैसे, लोक वाचवतात, पण उद्या जाऊन जेव्हा कस्टमर आपल्यापर्यंत येतो आणि सर आमच्या बोर्डचं असं झालं, आमचं हे झालं ते झालं, आमच्या इथं क्रॅक गेली, तर तुम्ही पाईप असेच टाकले, तर ते पैसे 100 रुपये ओव्हरऑल याच्यामध्ये 100 रुपये 1000 फुटाचं एक्झाम्पल देतो, 1000 फुटामध्ये 100 रुपये वाचवले तुम्ही, तर तुम्ही ते 100 रुपये काही कमवलेलं नाहीये. तो माणूस बाहेर जाऊन तुमचं नाव निगेटिव्हच करणार आहे, म्हणणार ह्या बिल्डरकडनं, ह्या माणसाकडनं, या इंजिनियरकडनं काम करू नका. तर असं फोकस करा की चांगलंच काम झालं पाहिजे. गरीब माणूसही आहे, तो हफ्ते भरणार आहे, तो कष्टाचे पैसेच कमवणार आहे. तर त्या कष्टाचे पैसे कमवूनच तो घराचे हफ्ते भरणार आहे आणि त्याची प्रगती होणार आहे. तर चांगलं काम केलं, चांगलं हे दिलं तर त्याची आपल्याला आशीर्वाद कधीही चांगले असतात. वा, क्या बात. कारण हे फार महत्वाचं पॉईंट आहे. आपण लोकांचं घर बनवत असतो, स्वप्न पूर्ण करत असतो आणि त्या प्रोजेक्टकडे बघून आपल्याला अजून पुढचे प्रोजेक्ट मिळणार असतात. त्यामुळे तेव्हा काम तसंच केलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे यातला. तो म्हणजे तुम्ही मास्टर्स केलेला आहे, पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही इतके वर्ष होता, आता पुन्हा जळगावला परत आलेला आहे आणि जळगावला सुद्धा तुम्ही बघितले, बदलते जळगाव सुद्धा मागच्या 15-20-25 वर्षात तुम्ही बघितले. त्या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मधला हा प्रश्न आहे की जळगावच्या विकासाचं विजन असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, आता पुढच्या येणाऱ्या 15-20 वर्षात कुठल्या सेक्टर्सवर काम केलं गेलं पाहिजे जर जळगावची आपल्याला एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट हवी आहे? कारण जळगावला जर पुण्यासारखं आता करायचं असेल पुढच्या 15-20 वर्षांमध्ये तर कुठल्या फील्डवर आता काम केलं गेलं पाहिजे? तर विकासाचं विजन असं काही आपण म्हणू नाही शकत. त्या गोष्टीमध्ये आपल्या इथं बरेच लोकांचं बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे. बेरोजगारीचा प्रॉब्लेमचे दोन एवढं असं माझं आहे, तर मी 15,000च पगार पाहिजे मला. पगार नाही असं नाही, सिटीमध्ये काम नाही असं नाहीये, आहे काम पण कमी पगाराचे आहेत. तर त्या कमी पगारापासून जर सुरुवात केली तर असे बरेच मुलं आम्ही बघितलेले ज्यांनी कमी पगारापासून सुरू केलं आणि खूप चांगल्या लेवलला आहे. तर त्यांचा एक्सपिरियन्स मॅटर करतो माझ्यासाठी. 100% जळगावमध्ये प्रगती होणार, फक्त सर्वांचे विचारसरणी बदलली पाहिजे. काही सिरियसली काही इंडस्ट्रीज आल्या पाहिजे, त्या इंडस्ट्रीज आल्यात तर खूप चांगलं होईल. आणि इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी आपल्यासारखे लोक आहेच. नाही, इंडस्ट्री आली पाहिजे आणि इंडस्ट्री आली की ऑफकोर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. पण मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं इथं चांगली इंडस्ट्री आणायची असेल तर? सर सरकारने खूप चांगली पावलं उचललेली आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही. सरकारने खूप चांगली पावलं उचललेली आहेत, त्यांचा योग्य उपयोग करून घेणं हे रेग्युलर माणसाचंही नागरिकांचं काम आहे.
आणि आपण याच्या पलीकडे सरकारने तर म्हणजे माझ्या हिशोबाने तर भरपूर प्रगती केलेली आहे. मागच्या आपण 20-25 वर्षामध्ये बघू शकतो की शून्यापासून बऱ्यापैकी भरपूर डेव्हलपमेंट भारतामध्ये झालेली आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. त्यातनं तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर आहे. तर स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? स्टील निवडताना मेन तर प्रोडक्शन जिथं होतं, म्हणजे स्पेसिफिक कंपनी तर आहेच एक, की कुठल्या कंपनीचं आपण घेतोय, किती ग्रेडचं घेतोय हे. नंतर ते स्टील बनताना त्यांची प्रोसेसिंग कशी आहे. तुम्ही कंपनीचे काही सेल्स एक्झिक्युटिव्ह आम्हाला भेटतात, तर त्यांना आम्ही भरपूर प्रश्न विचारतो की तुम्ही प्लांट व्हिजिट करवा, कारण आम्हाला लोकांना सांगायला सोपं जातं की हे स्टील का घ्यायचं. असे मार्केटमध्ये भरपूर स्टील आहेत. तर आम्ही प्लांट व्हिजिट केल्यानंतर काही गोष्टी बघतो की हे रॉ मटेरियल कुठलं कलेक्ट करतात, रेग्युलर मटेरियल कुठलं यूज करतात, ते किती प्रमाणात मिक्सिंग करतात, याच्यावर टेस्ट केल्यानंतर ती टेस्ट कुठे फेल होते, या सर्व गोष्टींचा नीट हे करून विचार करून आपण स्टील रेफर करतो. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर यापूर्वी वापरलंय का? आयकॉन स्टील मी आता मागच्या वर्षी एक प्रोजेक्ट केला होता जळगावमध्ये. तर त्या स्पेसिफिकली त्या लोकांना लँड स्पेस खूप छोटी होती, अराउंड 800 फुटच होती. 800 फुटामध्ये त्या लोकांना 3 भावांना 3 घर हवे होते. तर आपण प्रयत्न केला होता की त्यांना बेस्ट बनवून द्यायचा. तर आम्ही पर फ्लोअर एक फ्लॅट त्यांच्यासाठी केला आणि हा पूर्ण लिगल केला. याच्यामध्ये इलिगल काहीच नाही, सँक्शन्ड आहे सर्व. आणि याच्यामध्ये अजून एक बेनिफिट असं आहे की त्यांच्यासाठी प्रयत्न करून प्रधानमंत्री योजना 3 भावांना लावून दिल्या. तर त्यांना अराउंड 20-22 लाख रुपये लागले होते, कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागली होती. त्या 20-22 लाखामध्ये त्यांना अराउंड 7 ते 7.5 लाख रुपये प्रधानमंत्री योजनेमुळे त्यांना मिळाले. आणि आज त्यांचे 3 भावांचे 3 घर जागेवर आहे आणि खूप सुंदर आहे. तर तिथे आपण आयकॉन स्टीलच युज केला होता, स्पेशली तिथं तेच केलं होतं. त्याचं कारण असं होतं की स्टीलची ग्रेडही व्यवस्थित आहे, स्ट्रेंथनिंग तर आपण ऑलरेडी त्यांना सांगितलेलं होतं. आणि आपण चॉईस दिलेली होती त्यांना की तुम्ही हे करा, तुम्हाला स्वस्त आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही स्टील म्हणजे एका बिल्डिंग किंवा एखाद्या व्यक्तीचं आपण बोन म्हणू शकतो, एका स्ट्रक्चरचं बोन म्हणू शकतो. जर बोनच कमकुवत आहे तर माणूस काहीच स्टँड नाही करू शकत आणि तो ते लोड बेअर करतो. लोक घर मेहनतीने बनवतात, पैसा भरपूर लागतो आणि फक्त आज 50 पैसे किंवा 1 रुपया पर किलो वाचवण्यासाठी ते घराची जी लाईफ असते ती 20, 25, 40 वर्ष, 50 वर्षाची असते. समजून घ्या ही 50 वर्षासाठी आपण एक रेप्युटेड स्टील, आयकॉन स्टील धरून घेऊ आणि एखाद्या 1 रुपये वाचवून जे स्टील घेतलेलं आहे पूर्ण बिल्डिंग मध्ये, त्याची लाईफ जर का 40च वर्ष किंवा 30च वर्ष चालली तर ते महाग पडणार. बरोबर. तर या सर्व गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे, जे योग्य आहे तेच केलं पाहिजे. आणि तसं डिसिजन घेऊन, कारण तुम्ही म्हटलं घर एकदाच होत असतं, घर एकदाच होतं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे यंग इंजिनियर्स येतात तुमच्यासारखे, ते तुमचे पुढचे ज्युनियर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून? कितीही काही झालं तरी जे आपण एज्युकेशन घेतलेलं आहे ते धरून कुठल्याही थोडं याच्यात बोलतो की मिस्त्री छाप काम करण्याच्या मागे लागू नका. बरोबर. जे आहे आपल्याला जे समोर प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थितच घर बनवायचं, कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. व्यवस्थित तुम्ही जेवढं काम चांगलं कराल तेवढं तुम्हाला जास्त नाव होईल, तेवढे जास्त काम मिळतील आणि तुमची प्रगती जास्त होईल. आपण छपरी काम करून काही उपयोग नसतो. तर हे होते इंजिनियर कुशल खडके आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लोकांची स्वप्न करण्यासाठी तुम्ही जागे व्हा आणि तुम्ही जागेपणी चांगलं काम करा, कारण तुम्ही जो प्रोजेक्ट करत असता त्याच्यातनं त्या माणसाचं घर बनत असतं. तो चांगला प्रोजेक्ट बघून तुम्हाला अजून प्रोजेक्ट मिळत असतात, त्याचे स्वप्न त्याच्यात असतात. बरोबर, एक्झॅक्टली. आणि तुम्ही ते लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत असता एका अर्थानं. आणि अर्थातच देश उभारणीसाठी एक इंजिनियर फार महत्वाचा रोल प्ले करत असतो, तोही तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे दोन्हीचा तुम्ही समतोल राखलात आणि तर या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी नक्की या.
पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार की तुम्ही धन्यवाद आलात. सर. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी नक्की याच सर. आयकॉन स्टील तर्फे नक्की होतील सर. येस.